हर हर महादेव। नमस्कार। मैं पंडित मुकेश शास्त्री, नासिक त्र्यंबकेश्वर। बहुत से लोग बोलते हैं पंडित जी आप हिंदी साइडर हैं, हिंदी भाषा का उपयोग करते हैं। इसलिए मैं आपको बताना चाहता हूँ, हिंदी भाषा सब लोगों को समझ में आती है, इसलिए उसका उपयोग करते हैं। बाकी महाराष्ट्रियन बोलेंगे तो आप मराठी में मैं आपसे बात कर सकता हूँ। तो आइए, आज का जो वीडियो बनाने वाले हैं हम वो मराठी में बनाने वाले हैं। नमस्कार, मी पंडित मुकेश शास्त्री, नासिक त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। ज्यांनीपर्यंत आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करावं आणि ज्याला आवडलं त्यांनी लाईक आणि शेअर करावं। तर आजचा विषय घेऊन आलेलो आहे मी, आणि जिथे उभा आहे हे तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर आहे। माझ्या पाठीमागे मा गोदावरी जी कलकल वाहत जात आहे नाशिकला, उद्गम पावलेली आहे ब्रह्मगिरी पर्वतावर, जिथे गौतम ऋषींनी तपश्चर्या केली आणि गोहत्याचं पाप धुण्याकरता या गोदावरी मातेचं उद्गम प्रार्थना करून त्यांचं उद्गम पावलेली आहे। ही गोदावरी लोकांचे पाप धुण्याचे काम करते। आधी व्याधी पीडा निवृत्ती करता या गोदावरी मातेचं लोक पूजन करतात। याकरता इथे गोदावरी महाभागे महापातकनाशिनी धर्मार्थकाम मोक्षाणाम मुक्ती भुक्ती प्रदायिनी, या गोदावरीमध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारी कामना परिपूर्ण होतात। इथे लोक आपापल्या कामना घेऊन येतात। कोणाला धन नसेल तर धनाची प्राप्ती व्हावी, ज्याला मूल बाळ नसतील त्याला मूल बाळ व्हावं, ज्याचं शरीर चांगलं नसेल त्याचं निरोगी काया व्हावी, आणि सकल कामना इच्छा परिपूर्ण हेतवे, म्हणजे सकल इच्छित कामना परिपूर्ण करता इथे लोक येतात। काल सर्प, काल म्हणजे वेळ, सर्प म्हणजे बंधन। कोणतेही काम आपल्या बंधनातनं अटकत असेल, कोणतेही काम थांबत असेल तर ते सुरळीत व्हावं याकरता काल सर्पाचं पूजन करता। याचे 12 प्रकार असतात। अनंत कुलिक वासुकी शंखपाल पदम महापदम तक्षक कर्कोटक शंखचूड घातक विषधर शेषनाग, अशी 12 प्रकार असतात। प्रत्येक देवताचं पूजन वेगवेगळं केलं जातं। याच्यामध्ये कायद्यानुसार राहुकेतूचं जप झालं पाहिजे, मग नागप्रतिष्ठा झाली पाहिजे। पण आता कालमान परिस्थिती अशी की ज्याला सांगतो की एवढं जप करावं लागतं, यजमानाची परिस्थिती पण नाही, त्याच्यात ब्राह्मणाचा दोष देता येणार नाही, कारण यजमानाची परिस्थितीच नाहीये। मग काय करता गुरुजी लोक, मग जप वगैरे देता साईडला करून, तर कोणी महापूजा सांगतं, कोणी शांतिकमध्ये सांगतं, कोणी ग्रुपमध्ये करतं। का? त्याला क्लायंट हवाय, त्याला यजमान हवाय, आणि यजमानाला काही एवढं, यजमानाचा एकच फोकस असतो, पैसे कोण किती कमी घेतंय। याच्यापेक्षा इकडे यायची गरजच नाही। तुमच्या इकडे तुमच्या सवलीच्या हिशोबाने कोणते ब्राह्मण धरून आपण करू शकता। पण शास्त्रसंमत हे संपवायचं असेल तर राहू केतूचं जप करून, नागप्रतिष्ठा करून, नाग गायत्री करून मग हे कालसर्पदोष संपलं जातं। आणि याच्यामध्ये खर्च विचारायचा असेल तर इथे लोक ग्रुपमध्ये 2100 रुपये 1100 रुपये घेतात, पण ते एक टेम्पररी उपाय मानू शकता तुम्ही, परमानेंट सोल्यूशन नाही। म्हणून ते गुरुजी लोक म्हणतात की दर 2-4 साल में करते रहना पड़ता है, दर 2-4 वर्षामध्ये करत राहा। तर हे एक टेम्पररी, कारण की परमानेंट सोल्यूशन त्याचं केलं तर यजमान दुसऱ्यांदा येणारच नाही। म्हणून त्याची पूजा होण्याकरता राहुकेतूचं जप करून कालसर्पाची नागप्रतिष्ठा करून घ्यायला पाहिजे। मी अजिबात म्हणत नाही माझ्याकडे या, जिथे पण जा आपल्याला, पण ही विधी त्यांच्याकडनं करून घ्या। याला कमीत कमी खर्च विचारायचा असेल तर 11,000 रुपये खर्च लागतं कमीत कमी। आता जो यजमान म्हणतो जप वगैरे गुरुजी आम्ही करून घेणार, तुम्ही फक्त पूजा सांगा, तर 5,100 रुपये कालसर्पाची महापूजा होऊन जाते। आणि आता शुभ मुहूर्त येत आहे श्रावण महिन्यात। आपल्या महाराष्ट्राचं श्रावण 13 ऑगस्ट 2026 मध्ये चालू होणार आहे, आणि 17 ऑगस्ट 2026 हे नागपंचमी आहे। या अवसरामध्ये ज्यांना कालसर्पाचं पूजन, पितृदोषाचं पूजन अथवा अन्य शांत्या करायचं असेल तर माझ्याकडे बुकिंग करू शकतात, अथवा माझ्या यूट्यूब चॅनलवर कमेंट बॉक्समध्ये जे तुमचे प्रश्न असतील ते विचारू शकतात। मी पंडित मुकेश शास्त्री, नाशिक त्र्यंबकेश्वर। हर हर महादेव।